तुमचा मुलगा 10वी किंवा 12वी इयत्तेच्या परीक्षा देत आहे का? परीक्षेमध्ये अभ्यास करूनही ऐन वेळे विस्मरण होणं या काही गोष्टीतनं त्याला जावं लागत आहे का? किंवा परीक्षेची थोडीशी भीती वाढत चालली आहे का? परीक्षेचं टेन्शन पाल्याऐवजी पालकांना विशेष येत आहे का? परीक्षेमध्ये उत्तम गुण प्राप्त व्हावे यासाठी कोणती उपाययोजना करता येऊ शकते? पत्रिकेनुसार तुमच्या पंचम स्थानाचे अधिपती गुरु बुध यांची ग्रहस्थिती उत्तम असता तुम्हाला गुणवत्तेमध्ये मार्कांमध्ये काय फरक पडतो? परीक्षेसाठी फेब्रुवारी महिन्यातील ग्रहांची स्थिती प्रत्येक राशीला कशी असणार आहे? आज आपण समजून घेणार आहोत 10वी आणि 12वीच्या ज्या एक्झाम होणार आहेत त्यासाठी मुलांनी तयारी कशी करायची आहे, किंवा पेपरसाठी स्वतः जसं प्रिपरेशन केलं जातं, कसा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार तुम्ही पेपर लिहिता. परंतु तुम्हाला तुमच्या ग्रहांची स्थिती जर उत्तम असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये उत्कृष्ट गुण मिळवू शकता का, आणि ती स्थिती कशी असते हे आपण तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार समजून घेऊ शकतो. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, तुम्ही तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये त्या पाहायच्या आहेत आणि त्या अनुसरून तुम्हाला आता मी ज्या काही शेवटी उपासना देणार आहेत त्या उपासना तुम्ही करू शकता. सर्वात प्रथम सांगू इच्छिते, तुम्हाला या संपूर्ण फेब्रुवारी आणि मार्च मध्ये ज्या काही एक्झाम असणार आहेत 10वी आणि 12वीच्या, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना, पालकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा. आणि या फेब्रुवारी आणि मार्च मध्ये जे काही गोचर ग्रहांची स्थिती असणार आहे त्या अनुसरून सुद्धा आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून एक उत्तम प्रकारे उपासनेचा जोड आपल्या अभ्यासाला देणार आहोत आणि त्या माध्यमातून यशाकडे एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहोत. चला माहितीला सुरुवात करूयात. पंचम स्थान हे शिक्षणाचं आहे. कुठलंही शिक्षण घेण्यासाठी आपण तयार आहोत का, आपण परीक्षेचा अभ्यास करू शकतो का, हे समजून घ्यायचं असेल तर पंचम स्थान प्रथमतः पाहिलं जातं. बुधदेव गुरुदेव हे ज्ञानाचे कारक आहेत, बुधदेव बुद्धीचे कारक आहेत, विस्मरणाचे किंवा स्मरणाचे दोन्हीचे कारक म्हणून बुधदेवांची ओळख आहे. आणि गुरुदेव हे तुम्हाला त्यातलं सातत्य दर्शवणारे ग्रह आहेत. पंचम स्थान हे तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊ शकता हे दर्शवणारं स्थान आहे. मग या 3 ग्रहांचा ज्यावेळेस ओहापोह होतो त्यावेळेसच आपण समजून घेऊ शकतो की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये उच्च पदे अधिकार प्राप्त करून घेऊ शकतो. मग आता 10वी आणि 12वी वरतीच आधारित आपलं पुढील आयुष्य असतं आणि त्यामुळे 10वी 12वी साठी आपण कसा अभ्यास केला पाहिजे, कुठल्या विषयांचा अभ्यास आपल्याला स्मरणात राहण्यासारखा होऊ शकतो याबद्दल आपण आता समजून घेणार आहोत. प्रथमतः सांगू इच्छिते, पंचम स्थानामध्ये ज्या काही राशींचा उल्लेख करणार आहे तुमच्या पत्रिकेमध्ये त्या राशी कशा आहेत त्या तुम्ही पाहू शकता. त्या राशींच्या स्वामी कोणत्या राशीमध्ये गेलेले आहेत या गोष्टींचा तुम्ही नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला स्वतःच्या पत्रिके बाबतीमध्ये मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. पंचम स्थान म्हणजेच 5वं घर या ठिकाणी मेष किंवा वृश्चिक राशी असेल तर मंगळदेव याचे अधिपती होतात. म्हणजे तुमचा ग्रह पंचमेश हा मंगळ झाला. मंगळदेव हे उत्तम स्थितीमध्ये असतील, बुधदेवांसोबत गुरुदेवांसोबत शुभयोग करत असतील तर तुम्ही 10वीला असा किंवा 12वीला असा तुम्हाला हा पेपर उत्कृष्ट जाऊ शकतो. कारण मंगळदेव सध्या निसर्ग कुंडलीप्रमाणे गोचर स्थितीमध्ये उत्तम स्थितीमध्ये आहेत. मकर राशीतनं त्यांचं गोचर असणार आहे. 23 फेब्रुवारी पर्यंत ते मकर राशीतनच गोचर केल्यामुळे तुम्हाला विशेष चांगली संधी आणून देतील. मार्च मध्ये त्यांचं कुंभ राशीतनं गोचर आहे. राहू देवांच्या युतीमध्ये ते गोचर करतील. त्यावेळेस तुम्हाला थोडासा अभ्यासामध्ये स्मरणामध्ये काहीतरी थोडासा फरक होऊ शकतो, म्हणजे विस्मरण होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्यासाठी आपण उत्कृष्ट अशी उपासना समजून घेणार आहोत. तसेच याच पंचम स्थानामध्ये वृषभ किंवा तूळ राशी असतील, म्हणजे शुक्रदेवांच्या राशी आल्या तर शुक्रदेवांचा, गुरुदेवांचा आणि बुधदेवांचा शुभयोग होत असेल तर तुम्हाला या वर्षी जी एक्झाम असणार आहे ती सुद्धा तुम्हाला उत्कृष्ट जाणार आहे. याचं मोठं कारण म्हणजे देवांच्या युतीमध्ये शुक्रदेव गोचर करत आहेत 4 फेब्रुवारी पर्यंत. नंतर ते कुंभ राशीतनं गोचर करतील. त्यामुळे बौद्धिक राशीतनं जेव्हा शुक्रदेवांचं गोचर होतं, मित्र राशीतनं गोचर होतं, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला अभ्यासामधली एकाग्रता वाढते आणि अभ्यास स्मरणात राहतो. त्यामुळे
शुक्रदेवांच्या राशी या पंचम स्थानात असतील आणि गुरुदेवांशी शुभयोग आला, बुधदेवांशी शुभयोग आला तर तुम्हाला नक्कीच ही परीक्षा उत्कृष्ट जाऊ शकते. या ठिकाणी जर त्यांचा एकमेकांशी परस्पर अशुभ योग होत असेल तर मात्र विस्मरण होऊ शकतं. राशीपत्रिकेतील पंचम स्थानामध्ये मिथुन, कन्या राशी असतील तर या बुधदेवांच्या राशी येतात आणि त्यामुळे बुधदेव हे स्वतःच्या राशीमध्ये असतील किंवा उच्च राशीमध्ये असतील, शुभ स्थानामध्ये असतील तर तुम्हाला या 10वी-12वीच्या एक्झाम मध्ये विस्मरण होणार नाही. तुम्ही उत्कृष्ट पेपर लिहू शकता आणि अभ्यासामध्ये हवे ते गुण मिळवू शकता. समाजशास्त्र, विज्ञान आणि गणित या विषयाचा अभ्यास तुमच्याकडनं उत्कृष्ट होऊ शकतो, कारण बुधदेव सुद्धा या वर्षी फेब्रुवारी महिन्यातील 6 तारखेनंतर कुंभ राशीतनं गोचर करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण पुढचा 1 महिना त्यांचं गोचर कुंभेत असणार आहे. तुम्हाला यशदायी स्थिती ते निर्माण करून देणार आहेत. राशीपत्रिकेतील पंचम स्थानामध्ये चंद्रदेवतेची रास असेल आणि शुक्राचा, चंद्राचा आणि गुरु आणि मंगळाचा शुभयोग होत असेल तर या वर्षी तुमच्या पत्रिकेनुसार तुम्हाला उत्कृष्ट गुणांची संख्या वाढवण्यासाठी अभ्यासाच्या दृष्टीने किंवा मनामध्ये कुठल्याही प्रकारची चंचलता, अस्थिरता निर्माण होणार नाही याच्यासाठी थोडीशी उपासनेची जोड द्यावी लागणार आहे. याचं कारण म्हणजे चंद्रदेव दर 2.25 दिवसांनी परिवर्तित होतात, परंतु तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्रदेव कोणत्या राशीमध्ये आहे ते महत्वाचं आणि त्याचबरोबर शुक्रदेवांचा, गुरुदेवांचा आणि बुधदेवांचा शुभयोग होणं फार महत्वाचं आहे. पंचम स्थानामध्ये धनु किंवा मीन या गुरुदेवांच्या राशी असतील आणि गुरुदेव धनु किंवा मीन राशीमध्येच गोचर करत असतील किंवा उच्च राशीमध्ये गोचर करत असतील, कर्क राशीतनं गोचर करत असतील आणि त्यासोबत बुधदेवांचा शुभयोग आला आणि याच बरोबर शुक्रदेवांचा शुभयोग आला तर तुम्हाला यावर्षी परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त होऊ शकतात. तसेच या तिन्ही ग्रहांचा परस्पर शुभयोग असणं आणि त्यावरती कुठल्याही पापग्रहांच्या दृष्ट्या नसणं, म्हणजेच तुम्हाला जर तुम्ही 12वीच्या एक्झाम सायन्ससाठी ऍडमिशन घेऊन तुम्ही परीक्षा देत आहेत, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल क्षेत्रात पुढे जायचं आहे, करिअर करायचं आहे, त्यासाठी तुमची तयारी सुरू आहे तर तुमच्यासाठी उत्कृष्ट संधीचा काळ हा असणार आहे. या पेपरमध्ये तुम्हाला उत्कृष्ट गुण प्राप्त होऊ शकतात. कारण याचे अतिशय विशेष आहे, कारण गुरुदेवांच्या राशीमधून शनिदेवांचं गोचर आहे. गुरुदेव मिथुनेतनं गोचर करतायत गोचर पत्रिकेमध्ये, त्यामुळे त्यांचा शुभयोग होतोय. त्यामुळे तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकते. अर्थात तुमच्या पंचम स्थानामध्ये धनु आणि मीन रास असेल आणि ही सगळी ग्रहस्थिती मी सांगितल्याप्रमाणे दिसून येत असेल तर निश्चित तुम्हाला यावर्षी अभ्यासाचं भय राहणार नाही. तसेच राशीपत्रिकेमध्ये मकर आणि कुंभ राशी या शनीच्या राशी आहेत. या राशी जर येत असतील तर तुम्हाला शनिदेव हे मीन राशीतनं गोचर गुरुच्या राशीतनं गोचर करत आहेत. त्यांच्यासोबत गुरुदेवांचा आणि बुधदेवांचा शुभयोग होत असेल तर तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्स साईडने शिक्षण घेताय, 12वीच्या एक्झाम देणार आहात तर तुमच्यासाठी सुद्धा संधीचा काळ प्राप्त होत आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना विशेष सांगू इच्छिते, तुम्हाला समाजशास्त्र हा विषय सोपा जाऊ शकतो आणि तसेच तुम्हाला यावर्षी परीक्षेमध्ये भाषा विषयांवरती तुम्ही जास्त प्रभुत्व मिळवू शकता, जास्तीत जास्त गुणांची संख्या वाढवू शकणार आहात. हे झालं 9 ग्रहांपैकी तुमच्या पत्रिकेतील पंचम स्थानात येणाऱ्या राशी आणि त्यानुसार गोचर ग्रहांचे शुभयोग आणि या दृष्टिकोनातून तुम्हाला संपूर्ण अनालिसिस करून सांगितलं आहे की तुमच्या पत्रिकेतील शुभस्थिती कशी पाहायची आहे. आता पत्रिकेमध्ये 10वी आणि 12वीचं भय प्रत्येक विद्यार्थ्याला तसेच पालकांना सुद्धा असतं, कारण ती बोर्ड एक्झाम असते. मग याचं वेळापत्रक आपण तयार करतो का तर निश्चित नाही. हे बोर्डाकडनं आपल्याला दिलं जातं. मग या दिवशी ज्या दिवशी आपला पेपर आहे त्या दिवशी आपण कशी तयारी केली पाहिजे, जसं आपण अभ्यास परिपूर्ण करून पेपरला जातो तसंच आपण एखाद्या नामस्मरणाच्या माध्यमातून गेलो तर तुम्हाला तुमचा अभ्यास केलेला आहे तो स्मरणात राहू शकतो. मग विस्मरण होऊ नये. आयत्या वेळेस कुठल्याही प्रकारचं टेन्शन येऊन हाताला जो घाम येतो किंवा काही वेळाने तुम्हाला थोडंसं अस्वस्थ व्हायला होतं, या सगळ्या तक्रारी विद्यार्थ्यांना होतात पेपरच्या दरम्यान. तर ह्या होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे ते आता समजून घेऊयात. तुमची जी दिनचर्या आहे, तुम्ही सकाळी उठता, अभ्यासाला 2 तास 3 तास बसता आणि तदनंतर मग तुम्ही नाश्ता वगैरे करून पेपरच्या दिशेने तुम्ही जाता, म्हणजे अर्थात तुम्ही पेपरला जात असता. तर पेपरला जात्या वेळेस संपूर्ण पेपरला जाईपर्यंत तुमचं जे काही हॉल असेल त्या हॉलपर्यंत तुम्ही पोहोचेपर्यंत तुम्हाला मनातल्या मनात गणपतीचं स्मरण करायचं आहे. गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. याने काय होईल तर तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो स्मरणात राहणं
पेपरमध्ये तुम्ही जे काही 5 मिनिटं तुम्हाला पहिले मिळतात, तो पेपर तुम्ही वाचता. त्यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये काय काय सोपे प्रश्न आहेत, ते कसे लिहायचे आहेत, त्याच्यावरती तुम्ही स्वतः मनामध्ये डिस्कस करता. तर या सगळ्या गोष्टी होण्यासाठी गणपतीची उपासना केल्यामुळे तुम्हाला निश्चित चांगले परिणाम प्राप्त होतात. तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्याचं काम गणपती करत असतात. त्यामुळे या दरम्यान तुम्हाला गणपतीचं स्मरण करायचं आहे. जो पेपर तुम्हाला खूप अवघड जातो, तो विषय तुमच्या हाताळण्यामध्ये जास्तीचा नसतो, त्यामुळे तुम्हाला त्या पेपरची भीती राहते. मग अशा दिवशी काय करायचं आहे, तर संपूर्ण पेपरचा तुमचा जो दिवस ठरलेला आहे, ज्या दिवशी तुमचा तो पेपर आहे, जो तुम्हाला अवघड जाणार आहे असं वाटतंय, त्या दिवशी तुम्हाला मारुती स्तोत्र सकाळी एकदा पठण करायचं आहे. तुम्हाला दिलेल्या उपासना खूप वेळ लागणाऱ्या आहेत का, तर निश्चित नाही. तुम्ही मनामध्ये स्मरण करणं हे फार महत्वाचं आहे. जे की तुम्ही प्रवासात करणार आहात, त्यासाठी तुम्ही एक विशिष्ट वेळ देताय का, तर निश्चित नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासाची वेळ सांभाळून तुम्हाला परीक्षेच्या केंद्रापर्यंत जाण्यासाठी जो वेळ लागतोय, तेवढ्या वेळामध्ये तुम्ही स्मरण करताय, तुमचा अभ्यास आठवताय, तुम्हाला काय लिहायचंय किंवा काय, या सगळ्या गोष्टी समजून घेत तुम्ही तुमच्या मनातल्या मनामध्ये स्मरण करताय गणपतीचं. त्यामुळे तुमचा पेपर उत्कृष्ट जाण्यासाठी मदतच होते. आता पालकांसाठी सूचना. तुमच्या पाल्यासाठी तुम्ही अभ्यास करून घेण्यासाठी खूप प्रयत्नशील असता, त्यांच्या अभ्यासाच्या वेळा सांभाळता, त्यांना ट्युशनला घेऊन जाणं, अभ्यासामधील एकाग्रता वाढवण्यासाठी घरातील वातावरण शांत ठेवणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असता. तेवढं करूनही तुम्हाला मनात चिंता असते की पेपर कसा जाईल, आपला मुलगा उत्कृष्ट पेपर लिहील का. मग या टेन्शनमुळे काही अंशी तुम्हाला बीपी किंवा थायरॉइड, शुगर असे काही जर आजार असतील तर हे आजार बळावतात आणि या दरम्यान त्याचं टेन्शन तुम्हाला विशिष्ट असतं. मग तुमच्यासाठी सुद्धा आज मी उपासना देणार आहे. ती उपासना म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये, म्हणजे जसं तुमचा पेपर असणार आहे मुलाचा, त्या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही स्वतः गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम या 3 गोष्टींचं पठण करायचं आहे. म्हणजे तुमच्या पाल्याला उत्कृष्ट पेपर जाण्यासाठी तुमच्याकडनं शुभेच्छा आणि त्याचबरोबर तुमच्याकडनं त्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतील. या पद्धतीने आपण करूयात. संपूर्ण विषयांवरती आपण डिस्कस केलेला आहे की प्रत्येक विषय शुभ जाण्यासाठी कोणते ग्रह महत्वाचे आहेत याबद्दल समजून घेतले. त्यातील कोणती ग्रहांची स्थिती उत्कृष्ट असणं आवश्यक आहे याबद्दल सुद्धा समजून घेतलेला आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? 10वी-12वीचे विद्यार्थी तुम्ही आहात किंवा पालक तुम्ही आहात, तर विद्यार्थ्यांचे पालक तुम्ही आहात, तर तुमच्या मुलांसाठी हा संपूर्ण कालावधी कसा असणार आहे हेही समजून घेतलं. गोचर ग्रहांची स्थिती किती महत्वपूर्ण ठरते हे यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल, तर असाच महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येणार आहे. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.